नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहत आहात दैनिक राज्य लोकतंत्र. एक सरकारी शाळेची अवस्था पाहण्यासाठी काही लोक जातात आणि शाळेपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांना अडवलं जातं. धक्काबुक्की होते, वाहनांचं नुकसान झाल्याचे आरोप होतात आणि एका स्वयंसेवकाचा हात फ्रॅक्चर झाल्याचाही दावा केला जातो. प्रश्न फक्त एवढाच नाही की राजस्थानमध्ये कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीच्या कार्यकर्त्यांसोबत नेमकं काय घडलं. त्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे, सरकारी शाळेंची अवस्था पाहण्यासाठी कॅमेरा घेऊन जाणं हा गुन्हा आहे का? आणि सरकारी शाळेची अवस्था वाईट असेल तर ती दाखवणाऱ्याला रोखायची की ती अवस्था सुधारायची. 21 ऑगस्ट 2026 रोजी जयपूरच्या बंगरू विधानसभा मतदारसंघातील रामपुरा कनवारपुरा गावाजवळ सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकार्याची टीम एका सरकारी प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी गेले. तिथे सीजेपीने सुरू केलेल्या स्कूल थिंक करो मोहिमेअंतर्गत सरकारी शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचा त्यांचा दावा होता. मात्र शाळेपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक सीजेपी कार्यकर्त्यांना घेरताना आणि त्यांना मागे हटवताना दिसतात. काही वृत्तानुसार वाहनांचे नुकसान आणि दगडफेक झाल्याचेही आरोप आहेत. सीजेपी कडून एका स्वयंसेवकाचा हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आशुतोष रांका यांनी या घटनेमागे भाजपशी संबंधित लोक असल्याचा आरोप केला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनीही भाजप कार्यकर्त्यावर आरोप करत राजस्थान पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट असायला हवी, हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनीच केला याची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे स्थानिक पातळीवरून हा संघर्ष सीजेपीच्या शाळा पाहणीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नेमका हल्ला कोणी केला, कोणत्या कारणाने केला आणि पोलिसांची भूमिका काय होती याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. पण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्वाचा मुद्दा हल्ला नाही. मुद्दा आहे ज्या शाळेची पाहणी करण्यासाठी सीजेपी गेले होते त्या शाळेची अवस्था नेमकी काय आहे. रांका यांच्या दाव्यानुसार संबंधित शाळेची मुख्य इमारत खराब अवस्थेत आहे आणि विद्यार्थ्यांना मुख्य इमारतीऐवजी पत्र्याच्या शेडमध्ये शिकावे लागत आहे. काही वृत्तामध्ये विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था करण्यात आल्याचा उल्लेख आहे. एका वृत्तानुसार ही शाळा 1999 मध्ये बांधण्यात आली होती आणि तिची पुरेशी दुरुस्ती झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आता विचार करा, ज्या देशात आपण डिजिटल इंडिया, आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंडिया आणि विकसित भारताच्या घोषणा ऐकतो, त्याच देशातील एखाद्या गावातील मुलांना सुरक्षित शाळेची इमारत मिळते की पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावं लागतंय हा प्रश्न विचारावा लागतो. आणि जर सीजेपीचे आरोप चुकीचे असतील तर सरकारने ते चुकीचे असल्याचं तथ्यसह सिद्ध करावं. शाळा व्यवस्थित असेल तर कॅमेरा घेऊन जाणाऱ्याला घाबरण्याचं कारण काय? या घटनेचा आणखी एक महत्वाचा संदर्भ आहे 15 ऑगस्ट 2026 चा. अलवार जिल्ह्यातील थानागासी येथील सरकारी शाळेच्या खराब अवस्थेविरोधात सीजेपी कडून आंदोलन करण्यात आले. शाळेची दुरुस्ती, अतिरिक्त वर्गखोल्या आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांच्या मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडून या मागण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याचा सीजेपीचा दावा आहे. म्हणजेच एका सरकारी शाळेतील समस्या समोर आणल्या गेल्या, आंदोलन झाले आणि प्रशासनाला त्यावर उत्तर द्यावे लागले. त्यानंतर 16 ऑगस्ट 2026 रोजी राजस्थानचा शिक्षण विभागाने सरकारी शाळांच्या परिसरात बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्याबाबत नियम कडक केल्याचे वृत्त समोर आले.
सीजेपीने राज्यभर सरकारी शाळांची पाहणी करण्याची मोहीम सुरू केल्यानंतर हा आदेश आल्याने त्यांच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित झाले. सरकारचा युक्तिवाद असू शकतो की विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि हा मुद्दा नक्कीच चुकीचा नाही. शाळेत अल्पवयीन विद्यार्थी असतात, त्यांचे छायाचित्रे, व्हिडिओ, मुलाखती किंवा थेट प्रक्षेपण यासाठी नियम असणे आवश्यक आहे. कोणी अचानक शाळेत घुसावे, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि त्यांचा व्हिडिओ करावा ही योग्य नाही. पण सुरक्षा, पारदर्शकता यांच्यात फरक आहे. प्रवेशासाठी नियम असावेत, परवानगीची प्रक्रिया असावी, विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण असावे. पण त्याच वेळी सरकारी शाळेची अवस्था तपासण्याचा आणि त्याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकारही पूर्णपणे संपवता येणार नाही. कारण सरकारी शाळा एखादा खाजगी व्यक्तीची मालमत्ता नाही, ती जनतेच्या पैशातून चालते. त्या शाळेत शिकणारी मुलं ही सरकार जबाबदारीच्या केंद्रस्थानी असायला हवी. म्हणून प्रश्न असा आहे, जर एखादा शाळेची इमारत धोकादायक असेल, वर्गखोल्या अपुऱ्या असतील, पिण्याचं पाणी नसेल किंवा विद्यार्थ्यांना तात्पुरत्या शेडमध्ये शिकावं लागत असेल, तर ही माहिती सरकारला आधीपासून आहे का? जर आहे तर कारवाई का झाली नाही? आणि माहिती नसेल तर बाहेरचा कोणी दाखवायला आला तर त्याचं स्वागत व्हायला नको का? कारण आरसा दाखवणाऱ्याला शत्रू मानणं हीच खरी समस्या आहे. आरशात चेहरा खराब दिसत असेल तर आरसा फोडून चेहरा चांगला होत नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही महत्वाची आहे. सीजेपीच्या या आरोप आहे की त्यांचा टीमला अडवण्यात आलं आणि पोलिसांनी पुरेसा हस्तक्षेप केला नाही. दुसरीकडे बंगळुरूचे डीएसपी धर्मेंद्र शर्मा यांनी या घटनेबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता पोलिसांनी स्पष्ट करायला हवं की या घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं. सीजेपीच्या टीमला गावात प्रवेश करण्यास कोणी अडवलं? धक्काबुक्की कोणी केली? वाहनांचं नुकसान कोणी केलं? दगडफेक झाली का? स्वयंसेवकाचा हात कसा फ्रॅक्चर झाला? पोलिसांनी आधी माहिती देण्यात आली होती का? आणि सर्वात महत्वाचा, भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे, तर त्याचा पुरावा आहे का? आरोप गंभीर आहे, त्यामुळे तपासही तितकाच गंभीर आणि निष्पक्ष असायला हवा. सीजेपीने राजस्थान सरकारला 48 तासाचं अल्टिमेटम दिल्याचं वृत्त आहे. या कालावधीत कारवाई झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शिक्षण मंत्री मदन दिलावर यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. आता हे आंदोलन राजकीय आहे की सामाजिक हा वेगळा प्रश्न आहे. कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना सरकारी व्यवस्थेतील त्रुटीवर आवाज उठवताना स्वतःच्या राजकीय फायद्याचा विचार करू शकते, पण त्यामुळे प्रश्नच चुकीचा ठरत नाही. जर सीजेपी राजकीय प्रसिद्धीसाठी शाळांमध्ये जात असेल तर सरकारने तथ्यासह ते दाखवावं. जर सीजेपीचे आरोप चुकीचे असतील तर सरकारने शाळेची खरी परिस्थिती सार्वजनिक करावी आणि जर आरोप खरे असतील तर प्रश्न विचारणाऱ्याला थांबवण्याऐवजी शाळा दुरुस्त करावी. कारण विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा मोठं कोणतंही राजकारण असू शकत नाही. आज राजस्थानमध्ये प्रश्न सीजेपी विरुद्ध भाजप असा मांडला जात आहे, पण खरा प्रश्न त्यापेक्षा मोठा आहे. सरकारी व्यवस्थेवर प्रश्न विचारण्याची जागा आपण किती ठेवणार आहोत? लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे सरकार विरोधात असणे नाही. सरकारी शाळेची अवस्था दाखवणे म्हणजे सरकारचा शत्रू होणे नाही. उलट तो प्रश्न सरकारला अधिक चांगलं काम करण्याची संधी देतो. म्हणून शेवट प्रश्न एकच, शाळेत जायचं की सत्य लपवायचं? जर शाळा उत्तम असेल तर दाखवा, जर शाळा खराब असेल तर सुधारा, जर आरोप खोटे असतील तर चौकशी करा आणि जर हल्ला झाला असेल तर हल्लेखोर कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई करा.
कारण लोकशाहीचा खरा कस हा नाही की सरकारची किती स्तुती केली जाते. लोकशाहीचा खरा कस हा आहे की सरकारला किती निर्भयपणे प्रश्न विचारता येतात आणि सरकारी शाळेचा कॅमेरा हा सरकारचा शत्रू नाही, तो आरसा आहे. आता प्रश्न एवढाच, आरशात दिसणारा वास्तव बदलायचे की आरसाच फोडायचा? तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.